नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयातील युनिट 1 मधील टॉपिक 1.3 ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ही पोएम अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण या पोएमचे जे चिटचॅट क्वेश्चन्स आहेत ते पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1, व्हेन डू यू रिसीव गिफ्ट्स, म्हणजेच तुम्हाला भेटवस्तू केव्हा मिळतात. तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहिणार आहोत, आय रिसीव गिफ्ट्स ऑन माय बर्थडे or if I get good marks in examination. Question number 2, do you like to give gifts? If I receive a gift, then I should give gifts to others. हे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असेल. तिसरा प्रश्न असा आहे, from whom do you get gifts? तुम्हाला कोणाकडून गिफ्ट्स मिळतात. तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहू शकतो, I got gifts from my parents, my friends and my relatives or neighbors. Question number 4, what is the best gift that you have ever received? या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच की आत्तापर्यंत तुम्हाला असं कोणतं गिफ्ट मिळालेलं आहे जे तुमच्यासाठी खास आहे. तर बघा, I have received a wristwatch on my birthday from my father. That is very precious for or best gift for me. Question number 5, why is it special for you? मग ते तुमच्यासाठी खास का आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आपण असं लिहू शकतो की my father and I have a good bonding and that is why when my father give me a gift that is very special or best for me. त्यानंतर क्वेश्चन 1, what gifts do trees give to mankind? म्हणजेच माणसाला झाडांपासून कोणकोणत्या वस्तू प्राप्त होतात किंवा कोणकोणत्या गोष्टी मिळतात. आपल्या कवितेचं नावच आहे ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो, म्हणजे झाडांचं महत्त्व सांगितलेलं असणार आहे कवितेत अर्थातच. त्यामुळे इथे असा प्रश्न विचारलेला आहे की माणसाला झाडापासून कोणकोणत्या गोष्टी मिळतात किंवा कोणकोणत्या स्वरूपाचं बक्षीस मिळतं. तर फर्स्ट द ब्रीथ ऑफ लाईफ, आपल्याला जो श्वास मिळतो, बरोबर आहे की नाही, ऑक्सिजन, तर तो ऑक्सिजन आपल्याला झाडांपासून मिळत असतो. स्वीट फ्रूट्स, देन शेल्टर, या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला झाडापासून मिळत असतात. म्हणजेच उत्तर लिहिताना ब्रीथ ऑफ लाईफ, स्वीट फ्रूट्स अँड शेल्टर टू मॅनकाइंड. क्वेश्चन नंबर 2, नेम 2 पार्ट्स ऑफ द ट्री दॅट बिगिन्स विथ, म्हणजे आता आपल्याला स्टार्टिंग लेटर्स दिलेले आहेत आणि त्या स्टार्टिंग लेटरवरून आपल्याला वर्ड्स लिहायचे आहेत जे आपल्याला झाडाचे अवयव आहेत हे माहिती आहे. पार्ट्स ऑफ ट्री, बी लेटर ब्रांचेस, बार्क, एफ लेटर फ्रूट्स, फ्लॉवर अँड टी लेटर ट्रंक अँड ट्री टॉप. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतो. क्वेश्चन नंबर बी, इन मोस्ट कंट्रीज इन द नॉर्थन hemisphere there are 4 seasons: spring, summer, autumn and winter. Try to guess what is the season in the months given below. आता फर्स्ट ऑप्शन जो आहे तो काय आहे, मार्च, एप्रिल, मे. मार्च, एप्रिल अँड मे. मग मार्च, एप्रिल, मे मध्ये वरती आपल्याला जे 4 सीझन दिलेले आहेत त्याच्यामध्ये स्प्रिंग आहे, समर आहे, ऑटम आहे आणि विंटर आहे. मग फर्स्ट ऑप्शन जो आहे तो म्हणजे मार्च, एप्रिल अँड मे. त्याचं उत्तर असणार आहे स्प्रिंग. त्यानंतर बघा, जून, जुलै, ऑगस्ट. आता जून, जुलै, ऑगस्ट त्यासाठी समर सीझन. थर्ड, सप्टेंबर, ऑक्टोबर अँड नोव्हेंबर. मग तिथे आपल्याला ऑटम हा सीझन लिहायचा आहे. आणि लास्ट फोर्थ, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी. तिथे आपण विंटर सीझन लिहिणार आहोत. तर अशा प्रकारे जे आपल्याला मंथ्स दिलेले आहेत त्यानुसार स्प्रिंग, समर, ऑटम अँड विंटर हे 4 सीझन आपल्याला लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर 3, अन आर्टिस्ट पॉइंट्स पिक्चर युझिंग कलर्स. A poet writer can also point pictures in your mind imagination by using descriptive phrases. For example, blue sky,
soft white clouds, floating clouds. Write down 4 such phrases which describe anything beautiful in nature. म्हणजेच काय की जसं एखादा चित्रकार आपल्या चित्रकलेतून चित्र आपल्याला दर्शवत असतो, त्याच पद्धतीने एखादा कवी असेल तर तो कवी सुद्धा त्याच्या शब्दांमधून आपल्यासमोर त्या चित्राचं वर्णन करत असतो. फॉर एक्झाम्पल ब्ल्यू स्काय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर निळं आकाश येतं, बरोबर आहे की. त्याच पद्धतीने आपल्याला अजून अशा फ्रेजेस लिहायच्या आहेत ज्या आपल्याला लिहिल्यानंतर ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहू शकतं. तर पहिला आहे बघा, वेल ब्लू. वेल ब्लू स्ट्रीम. त्यानंतर फ्लॅक्स गोल्ड. फ्लॅक्स गोल्ड बीच. त्यानंतर नट ब्राउन. नट ब्राउन म्हणजेच फॉरेस्ट. आणि पार्सले ग्रीन म्हणजे फील्ड्स. या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. ज्वेल ब्लू म्हटल्यानंतर आपल्यासमोर ओढा यायला हवा. फ्लॅक्स गोल्ड म्हटल्यानंतर आपल्यासमोर समुद्र किनारा यायला हवा. नट ब्राउन म्हणजे आपल्यासमोर एखादं जंगल येतं. आणि पार्सले ग्रीन म्हणजे आपल्याला हिरवीगार शेती डोळ्यासमोर येते. तर अशा पद्धतीने ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो ही जी कविता आहे, ही जी पोएम आहे, त्याचे आपले चिटचॅट क्वेश्चन सॉल्व करून झालेले आहेत. तर आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.